2 वाजले रात्रीचे 2. किती वाजले 2 म्हणजे 1:45 खायला आले. टीव्ही ऑन आहे आणि कोण चालू आहे. ग्रेवी बनानी है आपने, शाही ग्रेवी की एकदम परफेक्ट कंसिस्टेंसी होनी चाहिए. सिग्नेचर कलर जो आपने फोटोग्राफ देखा है, परफेक्टली कुक आलू, वो सबसे इम्पोर्टेंट है. काय करतो 2 अर्धे खायला करायला लागलो. रात्रीचे खेळणे त्याची आवडती गोष्ट असेल ना तो अख्खी रात्री खेळायला बसला. हा अजून ते कसं न्यूबॉर्न बेबी असतं ते कसं जागी राहतं, झोपत नाही लवकर, तशी आमची सम्राटला सवय पडली आणि त्याच्यामुळे मला पण जागा राहावं लागते. म्हणून मी जागा राहण्यासाठी मी शो बघते. कारण मी जर झोपून गेले आणि तो जागा राहिला पण विचारायला नको. मग काय करेल काय त्याचा नियमच नाही आहे. मसाले तो मिलेंगे. अच्छा अंदर में जैकी ने मुझे जिंदगी में शूट नहीं किया, लेकिन मैं रकुल को शूट कर रहा हूँ. मैं आपको शूट कर रहा हूँ. क्या करें आप पता नहीं पता करके लीजिए. कधी झोपणार आहे म्हणजे मला पण झोप. आता हा उठला 11 वाजता आहे, आता झोपला थोडा. हा दुपारी पण झोपला नाही. स्टेशनला गेलो तू शॉपिंग करण्यासाठी, तर हा मोबाईल बघत बसला दिवसभर. तरी बघा अजून पण त्याच्या डोळ्यावर झोप नाही. रकुल को वैसे कुछ नहीं बनाना आता. मुझे बेवकूफ बनाना आता है. यस वो हमें पता. आप प्रोड्यूसर की वाइफ का आपका हक है. चलिए जी गैस. आलू काफी है ना. आलू को बहुत मैं भी ले आया. फिरवत राहिलं काय करू आता काय. म्हणजे आमच्या सम्राटला त्या न्यूबॉर्न बेबी सारखं झालं. ते कसं नवीन भाऊ जरा तशी झोप नाही लागली. नवीन असतं तसं सम्राटची सवय गेली नाहीये. शाळा चालू नाही झाली ना. दिवसभर खेळतो काय फायदा. खेळून 11 वाजता उठतो मग झोप लागणार कशी. बघा आता खेळणं रात्री 2 वाजता बघा. किती वाजले. मम्मी माशी करत होती ना. तू वाजले किती. मम्मी तो काशी करत होती ना. असं माशी करून नको ना. त्याच्यासाठी मला हा शो बघावा लागतो जागी राहण्यासाठी. अरे झोप ना दादू. दादू झोप, मला झोप लागते. झोप ना. हे बघा आता सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि इकडे आमचा नाश्ता वगैरे पण झाला. आणि याच्याकडे पण हा रात्री 2:30 वाजेपर्यंत खेळत होता. 2-2:30 वाजेपर्यंत मी तुम्हाला दाखवलं. आणि आता बघा कसा झोपलेला आहे. 10 वाजते. त्याला किती आवाज देऊन झाले. 3-4 आवाज देऊन झाले. म्हणजे त्याचा आवाज दिल्यावर उठतो, पण आता झोप नाही झाली असेल. यावा मजा मारून आहे की नाही. आता 2 दिवसांनी शाळा चालू होणार आहे.
मग एवढा वेळ झोपायला पण भेटणार नाही आणि ना मस्त बिस्त्या करायला भेटेल. कूलर चालू आहे, तर कूलरमध्ये आरामशीर झोपला. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी कधीची उठली, नाश्ता वगैरे केला आता दिवस. मिस्टर गेले कामाला कारण की त्यांना काम आलं होतं, जाऊन परत आले. आता मला शिवायचे ब्लाऊज, ब्लाऊज पडले. मला कॉलरला साड्या आल्या आहेत. एक गडवाल साडी आली आहे, एक पैठणी आली आहे वटपौर्णिमा स्पेशल. सो ते ब्लाऊज मला कंप्लीट करायचे आहेत. आता मी इतक्या दिवस मशीनवर बसली नव्हती, म्हणजे जवळजवळ 14 एप्रिलचं मी लास्ट ब्लाऊज शिवलेलं आहे. म्हणजे जो घागरा होता माझा व्हाईट कलरचा साडीचा जो मी शिवलेला, तेवढंच मी शिवलेलं आहे. म्हणजे ब्लाऊजच नाही, पूर्ण घागरा. त्याच्यानंतर मी एक पण ब्लाऊज शिवलेलं नाही. म्हणजे मी एप्रिल, मे, जून, म्हणजे मी 2 महिने बसले, म्हणजे 1.5 महिना नाही बसले. आता जून महिन्यामध्ये तर मी आता काल बसलेली थोडीशी. गळे वगैरे केले, फ्रंट बॅक. मी जी साडी मागवलेली ती पण मी शिवली नव्हतं, म्हणून मी आधी तिचा ब्लाऊज शिवणार. म्हणजे पैठणी आली आहे, तिचा शिवणार आहे. आज कटिंग करून घेते. तो आज खूप काम आहेत, आज व्हिडिओ पण शूट करायचे आहेत मला. खूप काम आहे. आणि आमच्याकडे वातावरण बघा कसं झालं, पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. आता मी घरात बसले म्हणून नाही दिसणार, पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आज काय एवढं गरम होत नाही आहे. मग जसं जसं गार वाटतं तसं तसं त्याला झोप लागते. असं आवडते पसारा वगैरे, भाजी वगैरे बनवून घेते. आमच्याकडे पाणी पण आलेलं नाही आहे. काय माहीत मुंबईमध्ये काय झालेलं आहे. पाणी एक दिवस येतं, एक दिवस येत नाही, एक दिवस येतं, एक दिवस येत नाही. आणि आमच्याकडे छोटा ड्रम असल्यामुळे आम्हाला पाणी पुरतच नाही. वरची टाकी ती लगेच खाली होते. वॉशरूम बाथरूम, वॉशरूम बाथरूम, वॉशरूम बाथरूम, वॉशरूम बाथरूम, बाथरूम वॉशरूम लगेच. बघू शकता इकडे. आता जेव्हा पण आपल्याला इमर्जन्सी ब्लाऊज किंवा काही घालायचं असेल, म्हणजे मला कोलॅबरेशनला साडी आलेलं, त्या साड्यांचा आता ब्लाऊज आहे. आणि ऐन टायमाला मशीन पुढे गेलं. ऐन टायमाला मशीन नाटकं करते. असं तुमच्याबरोबर होतं का कधी, मला ते सांगा. बघतो बघ कथा. बघतो का असं. एकदा अर्धा तास झालं मी परेशान झाले इथं. मम्मी हा खाली आता चालू होईल, तेव्हा चालू होईल. ऑइल नाही टाकलं मी म्हटलं ना, मी 14 एप्रिलपासून ब्लाऊज नाही शिवलं. तर आता मला कॉलेजला साड्या आल्या, त्या ब्लाऊज मग टायमावर नाटकी करायला लागली. हा तिथे तेव्हा नको धावते सर. बोट नको टाकू. हा तिचं पुढं कसं होतं लागलं ना, लागलं ना. तुझ्याकडे बघून बोलते ना मी. आता असं कोल्याची साडी द्यायची आहे. 2 साड्यांचं ब्लाऊज शिवायचं एकदम अर्जन्सी. त्याच्यामध्ये पडली मी आजारी. आज तर काय गोळ्या खाल्ल्या नाही. लागतो ना, लागतो ते इंजर कंडिशन, ते इंजर. पटकन ब्लाऊज होऊ दे माझं, म्हणजे मला काही टेन्शन नाही. फिटिंगचं माप लावायचं आहे. अजून 2 ब्लाऊज आहे बघा, इथे कटिंग करून ठेवलेले आहे. तिकडे बघा काय चालू आहे. इकडे फोन बघायला आणला. इकडे चाय बनवणं चालू आहे. म्हणजे आता माझी दुसऱ्याचा चाय होईल. पहिल्यांदा चाय पिऊन झाली माझी, दुसऱ्यांदा होईल. माया आलेली, माया बसलेली कधीची. मग त्याच्यामुळे ब्लाऊज राहिलं ना. ॲक्च्युली म्हणजे ती गेली लगेच, पण मशीनने आमचे लाड काढले. लय दिवस झाले मी ऑइल पण नाही टाकलं ना मशीनला.
त्याच्यामुळे मशीन आता अचानक नाट्य करायला लागली. तर अचानक नाट्य केलं ना मला राग येते. काय टोचलं रे? तर याचं मापाचं माप मी म्हणजे ही साडी मी मागवलेली. आता याचं मापवरती मी फिटिंग मारते. मग माझं काम झालं, फिटिंगचं काम झालं की मग मी आयला आणि हुकला दुसरीकडे येते, कारण मला एवढा वेळ नाही आय आणि हुक लावायला. हां पहिले दूध टाकतात नंतर दूधमध्ये पाणी टाकतात. काय करतात पहिले? दूध बनवतात नंतर पाणी टाकतात त्याच्यात. का हो, तुम्ही पहिले दूध बनवता? पाणी टाकतात मग काय चांगलं ते चहा बनवतात. मग का तुमची चहा चांगली नाही लागत? मग का तुम्ही पहिले दूध बनवता, मग का दुधामध्ये पाणी टाकता, असं का करता हो? मग का असं नाही करायचं भाऊ. मग का हा बघ ना, बघ बघ ना. भाऊच्या मोल बघायला लागलाय भाऊ. करू भाई आपल्याला कमेंट आले काय की तुम्ही नेहमी भांडत असता. मी आपण दोघं ते नाही मी का आपण दोघं मी म्हणजे तुम्ही विषय काढता, मग भांडण वाढतं. मग मला तो विषय पटत नाही म्हणजे कारण की तो विषय तो तसा नसतोच. आता परत भांडण लटकणार बघा. बघ मी व्यवस्थित फक्त तुम्हाला नॉर्मल बोलते की आपल्याला कमेंट आली. अरे हो मग मी कुठे काय बोललो. मग ऐकशाल का? बघ बरं हसायला लागले. हा मग बोलला म्हणून तुम्ही लय बोलताना रोमॅन्टिक व्हा असा असतो आमचा रोमांस. तर कमेंट टाकलेली एकाने, मी नाव नाही वाचलं पण मी कमेंट वाचली की तुम्ही नेहमी भांडत असता. तर ऑन स्क्रीन ब्लॉगमध्ये तुम्ही एकमेकांना आय लव्ह यू बोलून दाखवा. मग ऑन स्क्रीन आय लव्ह यू बोलायला लावले, मग बोलून दाखवा. ऑन कुठे आहे पण स्क्रीन कुठे हे आहे. काय ऑन आहे स्क्रीन? हे ऑन आहे. अरे इथं हा. मोबाईलची स्क्रीन आहे. मग मोबाईलच्या स्क्रीन मधनं सगळ्यांना समजणार आहे. असं का ते बोलले येतं की दादू. ऑन स्क्रीन मध्ये तुम्ही एकमेकांना टाक. आय लव्ह यू बोलून दाखवा. मग बोल चल. तुम्ही बोला. कमेंट कोणाला आली आहे. पण ते लोक तुमची लय बाजू घेता ना की बाबा अमोल दादा तसा नाहीये, तुम्हीच त्यांना असं करता असं हा. तसं. अजून आता अमोल दादाची हकीकत त्यांना नाही माहिती. ती मी येऊन नाही दिली फ्रंटला अशी म्हणून. हा ना. काय फ्रंटला सांगा ना. लोकांना तर तू सांगून मोकळी झाली का पहिलं हे माझं दुसरं लग्न आहे. मग नाहीये दुसरं लग्न. अरे कोणतं पहिलं कोणतं होतं. तुमच्या मम्मीला विचारायचं हा? का? शानपणा करतीये. दुसरं लग्न झालंय आता आई तर बोलले त्या दिवशी दुसरं लग्न आहे त्याचं. असं नाही म्हणे का त्याच्या आयुष्यात एकाने सांगितलं का 2 लग्न आहे. हा मग तू दुसरी आहे म्हणे. हा दुसरी म्हणजे मग तू दुसरी म्हणजे याचा अर्थ काय? अरे पण तू दुसरी आहे म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ म्हणजे मी दुसरी बायको आहे. पहिली बायको कुठे? मग मी तुला तेच सांगतो पहिली जर बायको पहिलीच कुठे? नाही. मग आई कसं काय बोलल्या? अरे एक बोलण्याचा भाग होता रे विषय. भाग येतं दादू. आणि जर मग माझ्या घरचे बोलले हिचं पण पहिलं झालेलं आहे, तू दुसरा नवरा आहे, तुम्ही दुसरा नवरा आहे. मग आपण ते मला माहिती आहे ना तो झालंय का नाही झालंय. मग मला माहित नाही ना तुमचं झालं का नाही झालंय. मग तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम नाहीये. मग आई समजलं तर का? बोलतात तू तुझ्या योगात 2 बायका होत्या आणि मग तू दुसरी आहे. मग पहिली कुठे? मग ते तुला कळायला पाहिजे. तर तू मला कसं काय? अरे तरी तुला कळलं पाहिजे. तू मला किती वर्षापासून ओळखते. सम्राट बाजू हो जरा 2 मिनिटं हिच्याकडे बघू दे रे जरा. मी तुम्हाला 9 वर्षापासून ओळखते. हा बरोबर. आपल्या लग्नाला 9 वर्ष झाले. 9 सॉरी वर्षापासून 2 वर्ष 9 वर्षापासून ओळखते. अरे तू शांत राह ना हे. हा 9 वर्षापासून ओळखते. आता तेव्हा हा. 9 वर्ष हा. तू भेटली आज मला लगेच उद्या लग्न केलं तुझ्यासोबत का. नाही पण 6 महिन्याने नाही मी लग्न तेच झालं. विचारतो तुला. काय? साखरपुडा हा आपला 1 वर्षानंतर झाला. कोण बोललं
6 महिन्यांनी हेच तर माहित नाही ना मग काही. काय हेच तर माहित नाही मग काही. काय? मग हे बघा आता आय लव्ह यू वरनं विषय आहे. बघ तुम्ही बोलता ना की झगडायला कारण तुमचं कसं काय लग्न. एक मिनिट थांब जरा. असं आहे माणूस. हा, तुम्ही बोल. लोकांनी काय कमेंट केली, काय बोलायला लावलंय, आता याच्यावरनं विषय बघा. आता मला सांग तन्मय, इकडं बघ रे, हिच्या संग मी भांडत राहतो कधी? बस का? मग तन्मय मीच भांडत असते यांच्या सोबत. झालं कळलं? बघितलं? नाही नाही मग अरे पण ब्लॉग चालू आहे, बघितलं ना तुम्ही. भांडणांचा विषय तुम्ही वाढवता. आता मी तुम्हाला सरळ स्पष्ट एक प्रश्न केलेला की अशाची कमेंट आली आहे तर बोला. तुम्ही काय पहिले तू बोल, मग तुम्ही लगेच तू काय केलं. एक मिनिट 2 मिनिटं आणि मी काय मग हा बोलतो? परत आता दुसऱ्या लग्नाचा विषय कोणी काढायला लावला इथं. तू बोल ना. हे असे विषय काढतात मग आमचं भांडण होतं. मग तुम्ही लोक बोलता की तुम्ही लोक भांडत असता. तू बोल तर मग ही गोष्ट तू स्वतःहून पहिला बोलू शकली असती. मी नाही बोलली, आई बोलली आहे इथं तुमच्या समोर. तुम्ही होते ना. काय आई म्हणे की तू त्याच्या याच्यामध्ये 2 बायका आहेत, कोणीतरी सांगितलेलं, हा. तर तू दुसरी बायको आहे. मग पहिली बायको कुठे आहे. अरे पहिली झालीच नाही ना अजून लग्न. मग आई कस काय बोलल्या. आपण असं कुठं म्हणली का तू दुसरी आहे? अरे मग हाय का परत त्याच्यावर. अरे मला बोललं तू दुसरी आहे म्हणून. पहिली कुठे आहे? मग विचार आईला पहिली कुठे आहे. आता मला पण माहिती पडू दे ना पहिली कुठे मग आहे. आईला विचारा ना पहिली कुठे आहे. आता त्या दिवशी तुमच्या समोर बोलत होता तुम्ही, तर काय बोलले नाही त्यांना. माझं लक्ष नव्हतं. मग पहिली कोणती होती मला ते सांगा. म्हणजे तर मंगळसूत्र. एक मिनिट थांब. तर मग माझे किती लग्न झाले? माझे लग्न किती झाले? झालं. 2 मिनिटं थांब आता. हा. किती झाले? 2. पहिली बायको दाखव मला. झालं? काय बोलतो माहित नाही मला. गावालाही बोलला तो. ते बघा माहित नाही बोललाय तो. हे एड्यात काढायचे काम करता. हे उगाच हे करायला लागले आता. अजून काही? मग आईला अरे, मी विचारा. त्याच्यासाठी तुला सांगितलंय, कमेंट केलंय, तर तू बोलायला पाहिजे ना. काय काय बोलायला सांगितलं? मग मी तुम्हाला तेच कमेंट केले, तेच बोलत होते. तुम्ही विषय काय काढला अरे मग लग्नाचा बोल काढला. ना. मग बोला ना. बोलली हा मग काय त्या मग? इकडे दे कॉल दे. हे असं हॅलो? असतं. बघितलं त्या हा, एका बोला. याच्यामुळे म्हणजे मला नाही वाटत आम्ही असं काय. आम्हाला नाही आवडत. आम्हाला असं थ्रेडिंग एडेप्टर बोलते ना, वो एक डालना हे पडेगा. मशीनचं हे माहिती आहे. हे बिना बोलायचं झालंय. फोटो घेऊन असतात. हे असं असतं म्हणून मी काय विषय काढत नाही. विषय काढला का मग वादनवाद होतो. आणि मग तुम्ही लोक बोलतात की भांडता, तुम्ही भांडतच असता. भांडत सरळ प्रश्न त्यांनी तुमच्या समोर विचारला ना. विषय कोणी काढला. हा मग पहिल्या बायकोचा, मग तू पहिले बोलली, मग तू किती वर्ष झालं ओळखतेस. सरळ सरळ त्या माणसाला बोलता येत नाही. सरळ सरळ बघू शकताय तुम्ही. सरळ सरळ काय सरळ लाईव्ह ब्लॉग चालू आहे. लाईव्ह ब्लॉग मध्ये मी फक्त तुमच्या समोर तुम्ही मांडलेलाच प्रश्न विचारला आणि त्याचं पण ते आन्सर. काय काय कुठला विषय कुठे निघालाय आता. हा बघा तुम्ही. हा काय 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 बोल. मला आता काय बोलायचंच नाही. अरे पण तुला जे सांगितलं ते- मला काय बोलायचं नाही. विषय कोणी काढला. काय? मी तुम्हाला सरळ विचारलेलं की आय लव्ह यू बोलायला सांगितलंय म्हणून. हा मग बोल ना. मग तू अरे पण दोघांना मग बोला ना. तुम्ही पहिली बायको, मग दुसरी बायको, मग कधीपासून ओळखतीस. अरे पहिलं पोरीने बोलायचं राहतं, पोराने नाही. आता पहिली पोरगी बोलते का पोरगा बोलतो. आता हे तुम्ही मला कमेंट करून ह्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी सांगायचं हे कोण बोलतं म्हणून. पोरगी बोलती. तुम्हाला पोरी बोलल्यात का हो. आतापर्यंत. मला नाही बोलले. आणि मी कोणत्या पोराला ओळखत पण नाही. मी तशी पोरगी पण नव्हती की पोरं मला येऊन आय लव्ह यू बोलतील म्हणून. सरळ तुमच्या सोबत झालं माझं लग्न झालेलं आहे बस. मग काय आता तुम्हाला असं पोरी बोलत. तुम्ही सुंदरच तेवढे दिसता. नाक नक्षा तुमचा वाला सुंदरच तेवढा आहे. तुम्हाला आय लव्ह यू बोलल्याच असतील. अरे सांग रे तन्मय तिला. चल जाऊ दे, बोल आता. नाही आता मला बोलायचं नाही. आता तुम्ही ऐकलं. आता पुन्हा आम्हाला कमेंट करू नका की तुम्ही आय लव्ह यू बोला म्हणून. असा विषय अरे होतो. पण ते बोल ते काय ना. बोलले आता. ते काय बोललेत की मुलगी बोलत असेल. मी तर बोलणार नाही. आणि त्यांना गरज असेल तर ते बोलतील. ते बोलले तर मी बोलले नाही तर मला काय हे नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की चुकी कोणाची. नक्की मुलगा बोलतो की मुलगी बोलतो. मुलगी. अरे मुलगी बोलती. मी कधी कोणाला बोललीच नाहीये ना. मी मला तुम्हाला पण बोल. बोललीये. कशाला तुम्हाला बोलू. बोल रे तिला सांग. मी तुम्हाला बोलू. मला बोल.
तुला जाऊ दे गाईस, हे काय बोलणार नाही, सोडा विषय. तर परत तुम्ही कमेंट करू नका ह्या विषयावरती. आम्ही कधीच बोलणार नाही, कधी म्हणजे कधीच नाही बोलू शकतो, कधीच नाही. समजलं? भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अरे तोपर्यंत पण बोल ना. नाही बोलायचं. हा? मी काय बोलू? का बोलू मी काय बोलू? तुम्ही बोला. अरे नमती बाजू तुम्ही घ्यायची बोला. रात्री. कोणी नमती बाजू? बाईनी. कोण बोललं? बघितलं, बाई आणि माणसाचा फरक हा माणूस असा करतो. समजलं? त्या दिवशी मुला मुलीवरनं केला, आज बाई माणसाचं करताय की बाईनी नमती बाजू घ्यायची असते. बघितलं? आणि तुम्ही लोक बोलता आम्ही अमोल डॅडीचीच बाजूला राहणार, आम्ही अमोल डॅडीचीच बाजूला राहणार. राहा मुला त्याच्या बाजूला. आता तुम्ही लोक अरे ठीक आहे. पण तुला बोलायला काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे. मग मी, तुम्ही नाही बोलत, मी नाही बोलत, सोडा विषय. चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय.